पुढची बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्या निंबळक गावातल्या ग्रामस्थांनी पुणे बायपास रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं। नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। 3 दिवसांपूर्वी खारेक अर्जुने गावामध्ये 5 वर्षांच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच काल इस्कळ गावातील 9 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे। तात्काळ बिबट्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। मागच्या 3 दिवसापासून खारेक अर्जुने इसळक आणि निंबळक या 3 गावांमध्ये बिबट्याने थैमान घातलेला आहे आणि या बिबट्याच्या वरती ठार मारण्याचे जे आहे आदेश मिळावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी जे आहे तर पुणे बायपास वरती रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर वाहनांच्या ज्या आहेत तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठा निर्णय घेतलाय। वन विभागाची पथकं आम्ही वाढवत आहोत। लवकरात लवकर बिबट्यांना पकडण्याचा वन विभागाचा प्रयत्न असेल असंही गणेश नाईक यांनी म्हटलंय। मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलंय। वन रक्षकांना आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा राबवा। जो नरभक्षक जर बिबट्या त्या ठिकाणी आला तर त्यांना शूट ॲट सेट त्या ठिकाणी करून टाकायचं। मी बोललेलं आहे, गांभीर्याने बोललोय आणि सर्वच बिबटे का हल्ला करणारे नाहीत, परंतु खात्री झाली की हाच तो बिबट्या आहे तर त्याच्यावर शक्यतो त्याला जे बेहोश करून त्याला पकडा, स्थलांतरित करा। पण तो जर कंट्रोलमध्ये येणार नसेल तर त्याचा निश्चितपणे त्या पद्धतीची कारवाई करा। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची दहशत वाढतीये, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जिल्ह्यामध्ये तब्बल 1150च्या वर बिबटे असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। पकडलेल्या 200 बिबट्यांना वनतारा प्रकल्पामध्ये देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती देखील विखेंनी दिली आहे। तसंच बिबट्या शेड्यूल 1 मध्ये आहे, त्यामुळे ठार करता येत नाही। बिबट्यांचा समावेश शेड्यूल 1 मधून काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली असल्याची देखील माहिती त्यांनी दिली। आपल्याला जीवितहानी कमी झाली पाहिजे। आता जे काही बंदोबस्त करतो, आता वनतराला बिबटे पाठवायचे, 200 बिबटे घ्यावेत अशा प्रकारचा मी सरकारला प्रस्ताव देतोय जिल्ह्याच्या वतीने। पण संख्या जर 2000 पर्यंत गेली, त्यात मुद्दा काय की आमच्या रेकॉर्डला 1100-1200 दिसते, पण ती माझं 2000 असली पाहिजे। आता काही गाव पातळीवर त्या ज्या काही समित्या करायच्या असतात तर त्या समित्या करण्याची गरज आहे आता। परंतु मी सांगितल्याप्रमाणे हे जे रक्कम दिली यातून तातडीनं उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे। तर राज्यातल्या अनेक भागांनंतर आता अकोल्यामध्ये सुद्धा बिबट्याची दहशत पाहायला मिळते। अकोला वन विभागांतर्गत येणाऱ्या तामसी गावातील शेतशिवारामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय। एका शेतकऱ्यानं हा बिबट्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला। तामसीच्या वाघळी नाल्याजवळ काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला हा बिबट्या दिसून आलाय। परिसरातले शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यामुळे बिबट्याला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून द्यावं अशी मागणी आता ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेलाय। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातले लोक, विशेषतः शेतामध्ये काम करणारे लोक आणि गुराखी बळी पडत आहेत। यावर उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूळ असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यासह इतर साहित्याचं वाटप करण्यात आलंय। या साहित्यामुळे अचानक वन्य प्राण्यांचा हल्ला झाल्यास बचाव करणं सोपं जातं। यामुळे काही प्रमाणात तरी मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल अशी अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।